श्रीराम समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रभु रामचंद्र की जय. पवनसुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेतपद्मासना. या ब्रह्माच्युत शंकरः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. सरस्वती माता की जय. अतिशय सुंदर असं पुस्तक, उपासनेचं पुस्तक म्हणून खरं तर हा छोटासा एक ग्रंथच म्हणूया आपण. उपासनेचा ग्रंथ आपण सर्वांनी एकत्र येऊन हा तयार केला आहे. अतिशय सुंदर असं तयार केलेलं आहे. पृष्ठनपृष्ठ त्यातला शब्द हा अतिव मोलाचा आहे. आणि अशा ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्त आपण सर्वांनी मला या ठिकाणी संधी दिलीत, प्रकाशनाला बोलवलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते. सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी वंदन करते. आणि माझं परमभाग्य मी असं समजते की आज चतुर्भुज राम मंदिरात प्रभू रामरायांच्या समोर ही सेवा करायला मिळते. हे माझं फार मोठं भाग्य आहे. सद्गुरूंच्या सान्निध्यात आपण सगळेजण आहोत. त्यांची प्रचंड कृपा मी अनुभवते आहे. त्यांच्याच कृपेने आज आपण थोडंसं उपासनेवरतीच विचार करणार आहोत. सुंदर असं उपासनेचं पुस्तक माझ्यासमोर आहे. माझ्या माऊलीचं दर्शन मला इतकं सुंदर घडवलेलं आहे की काय बोलायचं, इथं सगळंच संपलेलं आहे. आता याच्या पुढे काहीच नाही आहे. तर आजचा विषयच आपण घेतला आहे तो आहे उपासनेला दृढ चालवावे. उपासनेचं पुस्तक काढलं आहे आपण. आता गेली दादांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 8 वर्ष झाली आपली ही उपासना सगळ्यांचे नित्यनेमाने चालू आहे. अतिशय सुंदर असा उपक्रम आपल्या हातून घडतो आहे. आणि जसं हे चतुर्भुज राम मंदिर झालं तेव्हापासून आपण सगळेजण इथे एकत्र जोडले गेलेलो आहोत. तेव्हापासून तुम्ही सगळ्या माझ्या सख्या आणि सगळे माझे दादा काका मामा या नात्यामध्ये आपण जोडले गेलेलो आहोत. आणि त्या ठिकाणी दर बुधवारी आपण नित्यनेमाने उपासना करीत आहात. आणि अशा पवित्र वातावरणात आज मला इथं ही सेवा करायला मिळते. अतिशय धन्य झालेली आहे मी. विषयाला सुरुवात करूया.
समर्थांच्या श्लोकानेच. उपासनेला दृढ चालवावे, बोले वसंतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. तर यातील आज आपण पहिलं चरण बघणार आहोत. उपासनेला दृढ चालवावे. तर आता उपासना म्हणजे काय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. उपासना हा शब्द उप आणि आसन यापासून झालेला आहे. उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणे. तर आता जवळ बसणे याच्यामध्ये परत आपल्याला दोन प्रकार असे वेगळे वेगळे मी सांगणार आहे. एक तर आपली भौतिक उपासना असते, एक पारमार्थिक उपासना असते, एक सकाम उपासना असते, एक निष्काम उपासना असते. परत या उपासनेचे अंतरंग आणि बहिरंग असे पण 2 अंग आहेत. या सगळ्याचा आपण थोडा इथे विचार करणार आहोत आणि जास्ती करून अंतरंग उपासना याच्याकडे आपण पुढे वळणार आहोत. तर उपासना म्हणजे नेमकं काय. आता जर पारमार्थिक उपासना म्हणजे आपण इथे जी येऊन महाराजांच्या चरणी बसून जी रोज उपासना करीत आहोत ते कशासाठी करत आहोत आपण. हां, मनशांती हे पण झालं. पण आपलं नरदेह प्राप्त झाल्यानंतरचं श्री समर्थांनी आपल्याला सांगितलेले की परम कर्तव्य आपलं काय आहे. तर त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची, भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आपल्यामध्ये काही बदल घडवायचे आहेत, आपल्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. आणि त्याच्यासाठी जे काही आपण प्रयत्न करतो त्याला आपण उपासना म्हणतो. आणि ह्या उपासनेतूनच काय होतं की जे आपलं मन ह्या बाह्य विश्वामध्ये रमलेलं आहे ते हळूहळू त्या विश्वमनाशी एकरूप व्हायला लागतं. हे उपासनेचं सामर्थ्य आहे. आणि एकरूपता म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती झाली ना. दोघं जर वेगळेच राहिलो नाही, तो मी एकच झालो, तर वेगळं काय प्राप्त करून घ्यायचं आहे, तोच राहतो फक्त. तर अशी ही उपासना आहे. त्याच्यासाठीच आपल्या सद्गुरूंनी आपल्याला नामसाधना पण दिलेली आहे. रामनामाचं साधन आपल्याला दिलेलं आहे. त्यातून आपण नाम जप करतो, मन शांत करतो, आत्ताच ताईंनी म्हणल्याप्रमाणे मनशांतीसाठी प्रयत्न करतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर मन शांत झालं तरच पुढे आपली प्रगती होते. जोपर्यंत मन अस्वस्थ आहे, अशांत आहे, तोपर्यंत आपली केलेली उपासना ही फक्त उपासना म्हणून होत राहते. म्हणून मनशांती ही सगळ्यात महत्त्वाचीच आहे. पहिला टप्पा आहे मनशांती, त्यातून मनशुद्ध, चित्तशुद्ध अशा एक टप्प्यावर आपण ह्या उपासनेमधून जात असतो. तशीच एक भौतिकातली पण उपासना आपण अनेक जन्म केलेली असं मी म्हणते. जन्मोजन्मी आपण ही उपासना करत आलेलो आहोत. तर उपासना इथं मला जी अभिप्रेत आहे तो मी सांगते की जे आपल्याला हवे त्याच्या जवळ बसणं म्हणजे उपासना, उपासन. मग आत्तापर्यंत आपण काय केलं आहे. तर हा प्रपंच आपण सत्य मानला आणि प्रपंचातल्या भौतिक गोष्टींच्या जवळच आपण बसून राहिलो, त्यातनं बाहेरच पडलो नाही. म्हणजे आपली ही भौतिकातली उपासना चालते. पण त्यातही आता आपण हा थोडासा विचार जर बाजूला सरकवला तर आपलं पूर्ण आयुष्य हे उपासनेतच जात असतं. उपासना म्हणजे फक्त पारमार्थिक आहे असं आहे का. आपल्या नकळत आपण लहानपणापासून उपासना करत आलेलो आहोत. आपण उपासकच आहोत खऱ्या अर्थाने. कारण का तर आपण शाळेत जातो, शिक्षण घेतो. ते शिक्षण घेण्यासाठी आपण सगळी सामग्री गोळा करतो, शाळेमध्ये जातो, शिक्षकांच्या सान्निध्यात बसतो की नाही, अभ्यास करतो, पुस्तकांच्या सान्निध्यात बसतो. तेव्हा कुठे आपल्याला अभ्यासाचं म्हणजे त्या शाळेमध्ये जाण्याचं ते प्रत्येक गोष्टीचं आपल्याला शिक्षणाचं प्रावीण्य मिळवता येतं. म्हणजे तिथेही उपासना आहेच की नाही. लहानपणापासूनच सुरुवात झालेली आपल्या उपासनेची. कविता, व्याकरण हे सगळं समजून घेणं ही पण उपासनाच आहे. आणि हे आपण नित्यनेमाने करत आलेलो आहोत. आणि त्यातून आपल्याला वेगळं वेगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, भाषा समृद्ध झालेली आहे. आणि त्यामुळेच आत्तासुद्धा आपण आपले सद्ग्रंथ हातात घेऊन त्यातला अर्थ, त्याचं चिंतन हे करू शकतो. म्हणजे उपासना ही आपण करत आलेलो आहोत.
आपण सगळ्या गृहिणी आहोत. स्वयंपाक करतो, सगळी सामग्री गोळा करतो, भाजी निवडतो, चिरतो, धुतो, सगळं स्वच्छता पाळतो आणि छान म्हणजे खरंच सोवळं पाळूनच आपण करत असतो. सोवळ्याचा अर्थ वेगळा काही नाही, अतिशय स्वच्छतेने आणि प्रेमाने आपण जी प्रत्येकासाठी स्वयंपाकाचा सगळे प्रकार करतो, ती आपली उपासनाच आहे की. म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या उपासना आपल्या आयुष्यामध्ये ह्या कायम चालूच आहेत. पण आज जे आपण बघतोय, हे पुस्तक जे काढलेलं आहे ते पारमार्थिक उपासनेच्या निमित्ताने आपण काढलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण विचार करत आहोत. तर ही जी उपासना आपल्याला मिळालेली आहे, जे नामजप नामसाधना आपल्याला मिळालेली आहे, ती केवळ आपल्या सद्गुरूंमुळं, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, जिला आपण आपली सद्गुरू माऊली म्हणतो, जी सतत आपल्या पाठीशी सावलीसारखी उभी असते, रक्षण करत असते आणि तीच आपल्याला सांभाळून पुढं पुढं नेत असते आणि तिनेच हे आपल्याला उपासनेचं ही सर्व सामग्री एकत्र करून आज आपल्यासमोर आणलेली आहे. तर जेव्हा आपल्या सद्गुरूंचं आपण चरित्र बघतो, तर त्यातनंही आपल्याला उपासनेचे अनेक पैलू दिसून येतात. अगदी लहानपणीच बघा महाराजांनी काय केलं. वयवर्षी 6 कुठेतरी त्या मारुतीच्या मंदिरात एका साधूची भेट झाली आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला देवाचं दर्शन झालं का हो? तर त्यांनी सांगितलं नाही ना, मी त्यासाठी हा वेश धारण करून हिंडतो आहे. पण सद्गुरू असल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही. आणि त्या चिमुकल्या जीवानी तेवढंच पकडून धरलं की मला सद्गुरू हवेत. आणि मग तिथून तो शोध घेण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी केले, ती त्यांची उपासना होती. आज आपल्याला म्हणजे महाराज म्हणतात तसंच अगदी विनासायास त्यांनी आपल्यावरती ही कृपेची छत्र धरलेलं आहे. आपल्याला कुठं जावं लागलं नाही, भ्रमंती करावी लागली नाही, अनायासे आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. अर्थात याच्यामध्ये सुद्धा आपली उपासना आहेच. आपण त्यांच्या चरणी गेलो, तिथं नतमस्तक झालो आणि तेव्हा कुठे आपल्याला हे रामनाम मिळालेलं आहे. म्हणजे उपासना ही वेगळ्या अर्थाने सुद्धा आपण केलेलीच आहे. तेव्हा कुठे आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती झाली. तर असे महाराज जेव्हा भ्रमंतीत गेले आणि इकडे तिकडे हिंडत हिंडत ज्या वेळेला त्यांना येहळगावमध्ये आपले सद्गुरू आहेत हे कळालं, तेव्हा ते सद्गुरूंच्या चरणी गेलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांची उपासना काय होती? सेवा करणं आणि मुख्य जे आहे ते आज्ञापालन. अगदी बरोबर आहे. तर त्यांनी आज्ञापालन केलेलं आहे. मग आपणही उपासना म्हणजे नेमकं काय करायचं आहे? आज्ञापालनच करायचं आहे आपल्याला. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं आज्ञापालन आपल्याला करायचं आहे. आणि अशा उपासनेतून म्हणजे सेवा तर झाली, त्यांनी जप नामही घेतलं, सगळंच केलेलं आहे. समर्पण भावसुद्धा त्यांचा तिथे होता. पहिल्याच क्षणी त्यांनी स्वतःला समर्पित केलेलं आहे. जेव्हा तुकामाई त्यांना म्हणतात की मी तुझा खून करतो, एखादं लहान मूल घाबरून पळालं असतं तर काय होतं आहे असं म्हणून, पण आपल्या गुरूंची श्रद्धा बघा किती ठाम आहे, विश्वास किती ठाम आहे. त्यांनी सांगितलं मीच जीव देतो. ही उपासना. आपण आपलं सगळं समर्पण तिथं करायचं आहे. ही ती समर्पणाची उपासना आहे. आणि असे म्हणजे म्हणून मी म्हणते की आपण फार भाग्यवान आहोत, असे सद्गुरू आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तर आता आपण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपणही उपासना करतो. पण काय होतं, आपण कुठल्या गोष्टींची उपासना करतो? प्रपंचात राहतो आणि प्रापंचिक गोष्टींची, भौतिक गोष्टींच्या प्राप्तीसाठी आपण उपासना करतो. आज मला हे हवं आहे, ते हवं आहे, मला संपत्ती हवी, जमीन जमला हवा आहे, गाडी बंगला, मुलांचं नोकरी, पैसा, अडका, सगळं जे काय प्रापंचिक गोष्टी हव्यात, त्या सगळ्या आपण त्याची उपासना करत राहतो. ही होते सकाम उपासना, भौतिकातली सकाम उपासना. मग त्याच्यासाठी आपण काही कोणी सांगितलं म्हणून काही
या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, काही स्तोत्र पाठ कर वगैरे वगैरे, हे सगळं करत राहतो. ही सकाम उपासना होते. परंतु ह्या जर गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या नाहीत तर आपल्याला काय होतं? मनामध्ये क्षोभ निर्माण होतो, अशांती निर्माण होते, असमाधान प्राप्त होतं. परंतु ज्या वेळेला आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होते तेव्हा सद्गुरू सांगतात की ह्याचं मूळ काय आहे? तर ही सगळी तुझी आसक्ती आहे, तुझा अहंकार आहे, मी, माझं, मला, हे जे तुझं सगळं चालू आहे त्याच्यामुळं तुला हे असमाधानच प्राप्त होत आहे. खरं तर आपण म्हणतो पण हे परमेश्वराने हे विश्व कशासाठी बरं निर्माण केलं? त्याला स्वतःलाच आनंद घ्यायचा होता, म्हणून हा सगळा खेळ त्यांनी रचला. तोच सगळीकडे संचरून राहिला, विविध रूपांमध्ये नटला, तोच खेळ खेळतोय. पण आपलं काय चुकतं? त्याने आनंदाच्या प्राप्तीसाठी केलं, तो आनंद घेतोय, तो आनंदात राहतोय, सच्चिदानंद आनंद स्वरूपच आहे त्याचं. पण आपण का नाही होतोय? आपलं काय चुकतं ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. बरोबर आहे. तर जेव्हा आपण ह्या विश्वामध्ये जन्म घेतो त्यावेळेला आपण त्या मायेच्या, त्रिगुणी मायेच्या, सत्व रज तम या त्रिगुणी मायेच्या जाळ्यामध्ये सापडतो. आणि त्यातून काय होतं? आपण स्वतःला परमेश्वरापासून वेगळे समजतो. मी देह आहे, ही देहबुद्धी आपली जागृत होते. आणि मग मी कोणीतरी वेगळा आहे, मी कोणीतरी आहे, हा अहंकार निर्माण होतो. आणि मग मी आहे तर हे सगळं माझं आहे, हे मलाच हवं आहे. या सगळ्या गोष्टी त्या मी, मला, माझं हे आपल्या सुरू होतात. हे सगळं कशामुळं निर्माण झालं? तर केवळ अज्ञान. खरं तर बघा, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा श्री समर्थांनी पण आपल्याला सांगितलं आहे, गर्भामध्ये आपला जीव काय म्हणत असतो? सोहम सोहम. आणि बाहेर आलं की तो म्हणायला लागतो कोहम कोहम. आणि त्यावेळेला तो स्वतःला मी देह आहे असं समजतो. आणि मग प्रपंचाला तो, म्हणजे हे दृश्य विश्व जे माझ्या डोळ्यांना दिसतंय तेच सत्य आहे, बाकीचं ह्याच्यामध्ये काहीही सत्य नाही अशी आपण दृढ भावना करून घेतो. आणि मग त्या भौतिक गोष्टींचे आपण उपासक बनून राहतो. मग ह्या प्रपंचाचं स्वरूप खरं शाश्वत आहे का? कारण हा निर्माण झालेला आहे, म्हणजे जे उपजे ते नाशे, हे आपल्याला तत्त्व माहिती आहे. म्हणजे जे उत्पन्न झालं त्याचा नाश पावणारच आहे, तर नाश पावणारच आहे. म्हणजे ही सृष्टी पण लयाला जाणार आहे, म्हणजे ती शाश्वत आहे का? मग का बरं आपण ह्या अशाश्वताच्या मागे लागतो? तर केवळ अज्ञान. आणि त्याच्यामुळंच मग आपल्याला समाधान आणि आनंद प्राप्त होतो का? हा विचार आपण करायचा. आणि त्याच्यासाठी सतत या भगवंताच्या चिंतनामध्ये आपण राहायचं आहे. भगवंतांनी आपल्याला भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हे सांगितलेलंच आहे. तर आता ह्यामध्ये पर्युपासते, याच्यामध्ये उपासते हा शब्द आहे. उपासते म्हणजे उपासना, जवळ बसणं. आणि पर्युपासते, पर्यु म्हणजे परत परत, म्हणजे परत परत त्या भगवंताच्या चिंतनात, भगवत चिंतनामध्ये आपण राहायचं आहे, याला म्हणायचं पर्युपासते. आपल्याला महाराजांनी कायम हेच सांगितलं आहे की सतत अखंड भगवत चिंतनामध्ये राहा, भगवत स्मरणामध्ये जे काही तुम्हाला करायचं आहे ते सगळं भगवत स्मरणामध्ये करा. तर आता अनन्य म्हणजे काय? अनन्य म्हणजे भगवंताशिवाय अन्य कोणी नाही, परमेश्वराशिवाय अन्य कोणीही नाही. आता इथे आपण नेहमी म्हणतो, आपल्याला महाराजही सांगतात की रामालाच आपलासा माना, राम करता आहे म्हणा, रामाच्या चरणी सतत राहा. म्हणजे रामाशिवाय दुसरं कोणीही नाही असं मानून रामाच्या चरणी शरण जायचं. कारण आपल्याला राम उपासना महाराजांनी रामनाम दिलेलं आहे, राम उपासना दिलेली आहे. त्याच्यामुळे आपलं उपास्य दैवत हे प्रभू रामचंद्र आहेत. म्हणून त्यांच्याशिवाय अन्य कोणी नाही, माझ्या सद्गुरूंशिवाय अन्य कोणी नाही, हा अनन्य भाव आपल्या मनामध्ये राहायला हवा, असायला हवा.
आणि हेच खरं तर सत्य आहे. तो भगवंत, ते परमेश्वर आणि ते आपलं सद्गुरु तत्व, म्हणजे हे जे तत्व आहे तेच सत्य आहे. आणि ह्या सत्याचीच आपल्याला कायम उपासना ही करायची असते. अर्थात त्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने पुढे जात असतो. तर आता आपण बघितलं की परब्रह्मापासून हे विश्व निर्माण झालं, म्हणजे परब्रह्म विश्वाच्या आधी आहे. कल्पांती हे विश्व लय पावणार आहे, म्हणजे कल्पांतानंतरही ते परब्रह्म, म्हणजे परब्रह्म आहे तिथंच आहे. मध्यात कोण आहे मग? आपल्याला महाराजही सांगतात, जे आधी आहे अंती आहे तेच मध्यात असतं. आणि खरोखर ह्या सगळ्या सृष्टीमध्ये फक्त ते परब्रह्मच संचरलेलं आहे. कसं ते आपण पुढे बघणारच आहोत. तर असं जे तो जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला आपण सत्य मानायचं आणि त्या सत्याची नित्य उपासना करायची. आता परत इथे एक आपल्याला सत्य आणि नित्य. सत्य बघितलं. नित्य कोण आहे? कायम राहणारा तोच आहे. प्रत्येक रूप येतंय जातंय. आपण आलो जन्माला, आपण मृत्यू पावणार आहोत, म्हणजे येणार आहोत, जाणार आहोत, सगळं चालूच आहे अखंडपणे. पण आहे ते परब्रह्म, हे नित्य राहतं, ते सत्य आहे, ते नित्य आहे. अशा त्या नित्याची नित्य नैमित्तिक उपासना आपल्याला करायची आहे. आणि हे सगळं आपल्याला हे सत्य आणि नित्य जाणण्यासाठीच आपल्या सद्गुरूंनी आपल्याला रामनाम दिलेलं आहे. आणि त्या नामाचं आपण सतत जप करत राहतो, त्या नामामध्ये आपण कायम राहतो, म्हणजेच आपण पर्युपासते अशा रीतीने ती उपासना परत परत करत राहतो. आणि हे सगळं जाणून घेण्यासाठीच त्या सद्गुरूंच्या चरणाजवळ, भगवंतांच्या चरणाजवळ आपण बसून राहायला हवंय. आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं ह्या उपासनेचे प्रकार आहेत, सकाम आणि निष्काम. तर मगाशी आपण थोडीशी त्याच्यावर चर्चा केली. सकाम म्हणजे काहीतरी हेतू ठेवून आपण ती उपासना करत असतो. कुठल्या तरी भौतिक गोष्टीच्या प्राप्तीसाठी जी आपण उपासना करतो ती सकाम असते. परंतु परब्रह्माच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी, म्हणजे फक्त भगवंताची सद्वासना, सत्कामना आपल्या मनामध्ये ठेवून जी उपासना आपण करतो ती निष्काम असते. आता आपण म्हणतो की नेहमी आपण पूजा करतो, उपासना करतो, हे मग या दोन्हीमध्ये काही फरक आहे का? पूजा आणि उपासना याच्यामध्ये फरक आहे. तर पूजा याला काही विधी ठरवून दिलेले आहेत, उपचार ठरवून दिलेले आहेत. त्या उपचारांप्रमाणे, त्या विधीप्रमाणे आपण पूजा करीत असतो. परंतु उपासना ही कशावर अवलंबून असते? आपल्या आंतरिक भावनांवर, भावावरती अवलंबून आहे. जर मनामध्ये भावच नसेल तर देव पावतो का? म्हणजे भाव हा सर्वश्रेष्ठ आहे. बरोबर आहे. मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. अगदी. म्हणून आपल्या मनामध्ये भक्ती हवी, प्रेम हवं आणि दृढ श्रद्धा पण हवी. श्रद्धेशिवाय, विश्वासाशिवाय, नुसतं प्रेम असूनही भागत नाही. विश्वास आणि श्रद्धा असेल आणि प्रेम नसेल तरी भाव जागृत होत नाहीत. आणि हे सगळं होण्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे? म्हणजे प्रेम जागृत होण्यासाठी सुद्धा उपासना आवश्यक आहे. जेवढी जेवढी उपासना करू तेवढे काही आपल्याला आंतरिक बदल कळून येतात. अंतरामध्ये प्रेम जागृत व्हायला लागतं, तो अस्तिक्य भाव जागृत होतो. भगवंताची सत्ता आपल्याला कळायला लागते. भगवंताचं, आपल्या सद्गुरूंचं माझ्यावर लक्ष आहे, माझ्या प्रत्येक संकटात ते मला सावरतात, सगळं आपण म्हणतो. आणि मग त्यातूनच आपली श्रद्धा, प्रेम वाढतंच की नाही. त्याच्यासाठी ही उपासना आवश्यक आहे. आणि म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी आपल्याला काय सांगतात? उपासनेचा मोठा आश्रय, उपासने विण निराश्रय. तर आपण म्हणतो की आपल्याला काया वाचा मने हे सगळं करायचं आहे. मग आपल्या शरीराला काय काय आवश्यक असतं? अन्न, वस्त्र आणि निवारा हवा आहे. मग त्यासाठी आपण प्रयत्न करतो. या तिन्ही गोष्टींसाठी, शरीरासाठी आपण उपासनाही करतच असतो. परंतु मनासाठी आपण काय करतो? ह्या मनाला उन्नत करायचं आहे,
त्याला विश्व मनाशी जोडून द्यायचं आहे, त्याला व्यापक करायचं आहे, त्या परमतत्वाशी त्याला एकरूप करायचं आहे, जोडायचं आहे. यासाठी आपण काय प्रयत्न करतो? तर हे सगळं आपल्याला सद्गुरूंच्या प्राप्तीनंतर कळून येतं की आपल्याला त्या विश्व मनाशी जोडून घ्यायचं आहे, परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे. यासाठी आधी आपल्यावरती सद्गुरूंची कृपा व्हावी लागते. सद्गुरूंची कृपा करण्यासाठी परत आपण उपासनेकडेच येतो. जेवढ्या मनोभावे उपासना करू तेवढी परमेश्वराची सद्गुरूंची कृपा आपल्यावर होते. तर अशा रीतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी उपासनेच्या करायच्या आहेत, करत राहायच्या आहेत. म्हणजेच आपण काय करतो तर कर्म, योग, भक्ती आणि ज्ञान, म्हणजे सद्ग्रंथ किंवा आपलं जे श्रवण आपण करतो त्यातून आपल्याला ज्ञान मिळत असतं आणि त्या ज्ञानाशिवाय आपला उद्धार हा होत नाही. आता ज्ञान म्हणजे आपलं भौतिकातलं ज्ञान इथं अपेक्षित नाही आहे, तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे आणि जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हाच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि म्हणून आपल्याला समर्थांनी पण सांगितलेलं आहे की हा नरदेह प्राप्त झाला आहे तर त्याचं काहीतरी सार्थक करून घ्या. आपलं परम कर्तव्य काय आहे तर भगवंताची प्राप्ती आहे हे जाणून घ्या आणि त्याच्यासाठी नामस्मरणाच्या योगे ही भगवंताची प्राप्ती होते असं आपल्याला आपल्या सद्गुरूंनी वचन दिलेलं आहे. आणि ते साध्य करण्यासाठीच आपल्याला नाम दिलेलं आहे. तर असं हे नाम साधन आहे आणि नाम हे साध्य पण आहे. तर हे कसं ते आपण बघणार आहोत. तर एका अभंगामध्ये महाराजांनी आपल्याला उपदेश केलेला आहे आणि त्याच्यातली फक्त एक ओळ मी घेते. आता दुजे काही न करी राम नामची होऊन राही. त्यांनी त्या ह्याच्यामध्ये मनाला उपदेश केलेला आहे की तू सतत रामनाम गात राहा आणि गाता गाता काय हो तर आता बाकीचं सगळं थांबव, तू स्वतःच रामनाम होऊन जा. इतकं त्या नामाशी एकरूपत्व आपल्याला जोडून घ्यायचं आहे, एकरूप व्हायचं आहे की आपणच ते नाम होऊन जायचं आहे. आणि म्हणून नाम होणं म्हणजेच भगवत स्वरूप होणं हे आपलं साध्य आहे. ते कशाने साधायचं तर नामसाधनेने साधायचं आहे. म्हणून महाराजांनी आपल्याला सांगितलं की नाम हे साधन आहे आणि नाम हेच आपलं साध्य आहे. आता हे सगळं जर भगवत स्वरूप व्हायचं असेल तर काय करायला हवं आहे? उपासना आहेच, पण त्याच्याबरोबर आपल्याला त्या उपासनेचा आश्रय घेत घेत त्याग करायला पण शिकायचं आहे. ज्या गोष्टी आपल्याला हव्या वाटतात त्या तर आपण त्याग करायचा आहे. सगळं समूळ काही सोडून जायचं नाही आहे आपल्याला, प्रपंच सोडायचा नाही आहे, काहीच नाही. फक्त त्यातली आसक्ती काढून घ्यायची आहे. मला हे मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे, या सगळ्या अवस्थेपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि त्याच्यासाठी हा उपासनेचा आश्रय आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी भगवत चिंतनात आपल्याला राहायचं आहे. आणि मुख्य म्हणजे जे आपल्यामध्ये अज्ञान आहे आणि त्या अज्ञानातून जो देह अहंकार ज्याला म्हणतो, अहंकार मी कोणीतरी, हा सगळा आपल्याला त्याग करायचा आहे. म्हणजे काहीतरी त्याग केल्याशिवाय आपल्याला दुसऱ्याची प्राप्ती होत नाही. जागाच नाही करून दिली तर दुसरा कसा येऊन बसेल तिथे. म्हणून तो देहभाव आपल्याला काढून टाकायचा आहे आणि तिथे आत्मभावाची जागृती करून घ्यायची आहे. त्यासाठी ही उपासना आहे. आता ही उपासना कशी व्हायला हवी तर ती अतिशय दृढ भावनेने, दृढ श्रद्धेने, निष्ठेने व्हायला हवी. सतत अखंड निरंतर असं आपल्याला महाराज वारंवार सांगतात. नाम तर श्वासोच्छ्वासी घ्या. श्वासोच्छ्वासी घेण्यामध्ये काय आहे तर ते सहजतेने होतं आणि ते निरंतर होतं. अहो श्वास थांबला तर संपलं की सगळं. म्हणजे जसा श्वास चालू आहे तशी आपली उपासना, आपलं नाम हे अखंड चालूच राहायला हवं आहे. अशी ही उपासना आपल्याला नित्य निरंतर अशी करायची आहे. पण बऱ्याचदा आपलं काय होतं, बऱ्याचदा अर्थात आता आपण सगळेजण त्याच्यामध्ये रमलेलो आहोत, आपण फार पुढच्या ह्याच्यापर्यंत आहोत, पण एक सर्वसामान्य किंवा नवीन जे साधनेला लागलेले असतात त्यावेळेला प्रचंड कोलाहल असतो मनामध्ये.
विचार असतात. विचाराच्या मागे पळतो. आणि म्हणून संत कबीरजी काय म्हणतात, माला तो कर्मे फिरे और मनवा तो जग में, कबीरा साची कहे ये तो सुमिरन नाही होय. हे सुमिरनच नाही आहे. जर तुमचं मन जगामध्ये भटकत असेल तर ते सुमिरन होईल का? खरंच आपलं मन किती चंचल असतं ना. एका क्षणात आपण चतुर्भुज रामाच्या चरणापाशी आहोत आणि दुसऱ्या क्षणी अमेरिकेत माझी नात काय करत असेल आत्ता. आठवतं हां, काय माहिती नाही का आठवतं काय होतं, पण आपलं असं बऱ्याचदा होतं. एका ठिकाणी बसून दुसऱ्या ठिकाणचे विचार आपल्या मनामध्ये येतच राहतात वाऱ्यासारखे. म्हणून वाऱ्यासारखं मन चंचल आहे असं आपण म्हणतो. आणि परत हे मन काय आहे, इंद्रियांच्या अधीन आहे. आपली जी 5 इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय ज्याला म्हणतो, तर महाराज म्हणतात या पंच ज्ञानेंद्रियांचा मिळून प्रपंच झालेला आहे आणि त्यातला प्रत्येकजण स्वार्थी आहे. प्रत्येकालाच माझी विषयपूर्ती व्हावी असं वाटत असतं. मग आपल्याला सुख कसं मिळेल? डोळे म्हणतात मला जे पाहिजे तेच बघ, कान म्हणतं मला जे ऐकायचं आहे तेच ऐक, ते तिकडं ओढून नेतं, हे इकडं ओढून नेतं, जीभ म्हणते मला जे चविष्ट खायचं आहे तिकडंच घेऊन चल. खरंच सगळं अवघड असतं हे. म्हणून ही इंद्रिय सगळी स्वार्थी आहेत आणि मन त्याच्यामध्ये लेडबडून जातं. मग आता ह्या इंद्रियांना काय करायला पाहिजे, तर त्यांनाही आपल्याला उपासनेद्वारे भगवंताकडे वळवायचं आहे. अधीन होणं ही नंतरची गोष्ट आहे. आधी त्यांना वळवलं पाहिजे, आधी त्यांना गोडी लावायला पाहिजे, मग ते आपोआप वळतात. गोडीच नाही लागली तर कसं होईल? आणि मग त्या उपासनेद्वारेच आपण त्या परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता मी जसं म्हणलं तसं आपण देहाने देवाजवळ बसतो, मग सगळं काही अर्पण करतो. चंदन घेतलं, तुळशी घेतली, दूध आणलं, पाणी आणलं, लोणी आणलं, सगळं अर्पण करतो. पण खरंच आपण देवाजवळ असतो का? का आपल्या चिंता काळजी या विचारांच्या गर्दीत असतो? हा आपला आपण विचार करायचा. आणि हे आंतरिक गोष्टी ह्या आपल्याला कळतात. आपण कुणाला सांगून किंवा कोणी समोरच्यांनी आपल्याला सांगितलं तर आपल्याला ते कळण्याने आपल्यालाच कळत असतं. मी फक्त एक विचार टाकून देते की तुम्ही हा विचार करावा, एवढंच. तर मग असं जेव्हा आपण इतर विचारांच्या गर्दीत असू तर ती उपासना होईल का? तर नाही होणार ती. म्हणजे आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही जेव्हा भगवंताकडे वळतील, त्यांना त्याची गोडी लागेल, ते त्यामध्ये रमतील, तेव्हा ती उपासना आपली सुरू होते. आणि म्हणून श्री महाराज एका अभंगातून आपल्याला उपदेश करतात. त्यांनी प्रत्येक इंद्रिय कसं वळवायचं हे सांगितलं आहे बरं का इथे. म्हणून मी मुद्दाम हा इथं घेतला अभंग. तुझे रूप सदोदित भरो माझ्या हृदयात, तुझे रूप सदोदित डोळियांचे हेच सुख, पाहे राघवाचे मुख, तुझे रूप सदोदित श्रवणाचे ते काम, ऐके सदा राम नाम, ऐके सदा राम नाम, तुझे रूप सदोदित हाती होवो देव पूजा. आता इथे कर्मेंद्रियांना पण वळवले महाराजांनी. हाती होवो देव पूजा, नमन करू रघुराजा, तुझे रूप सदोदित पायी होवो तीर्थाटन, पायी होवो तीर्थाटन, वंदू संतांचे चरण, वंदू संतांचे चरण, तुझे रूप सदोदित दीनदासाची ही सेवा, घेई घेई रे
राघवा घेई घेई रे राघवा श्रीराम. म्हणजे सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या सर्वांना भगवंताकडे वळवून आपण ही उपासना करायची असते. आता आपल्याला मार्ग दाखवला आहे महाराजांनी, इथून पुढे काय करायचं आहे. आणि त्याच्यासाठीच या चतुर्भुज रामाची एक सुंदर मूर्ती सीतेसहित लक्ष्मणांसहित आपल्यासमोर महाराजांनी इथं उभी केलेली आहे. विनीत दादांच्या मार्फत आपल्याला या सर्वाचं लाभ मिळालेला आहे. अखंड त्या रूपामध्ये आपण डुंबून जाऊ शकत आहोत. फक्त यायचं आणि ते रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवायचं. डोळे बंद करून जेव्हा आपण घरात बसू तेव्हा तेच रूप आपल्यासमोर येईल. म्हणजेच त्या डोळ्यांना आपोआप त्या भगवंताची गोडी लागते आणि ते त्या रूपामध्येच ते रममाण व्हायला लागतं. आणि तेवढ्यासाठी ही सगुण मूर्ती आपल्याला डोळ्यासमोर लागते. हे संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. निर्गुण ब्रह्म बघा म्हणलं तर शक्य आहे का आपल्याला? नाही आहे. त्याच्यासाठीच त्या निर्गुणाला त्यांनी सगुणात आणलं आणि ही सगुण मूर्ती आपल्या डोळ्यासमोर त्यांनी उभी केली आहे. आणि त्या योगे आपलं मन हे एकाग्र होतं आणि उपासना ही सहज होते. याला आपण सगुण किंवा सगुण साकार उपासना असंही म्हणतो. आता सगुण उपासना म्हटल्यानंतर फक्त मूर्तीचं दर्शन एवढाच अभिप्रेत आहे का अर्थ? सगुण साकार, साकार तर आपल्यासमोर ते साकारलेले आहेत, पण सगुण म्हणजे काय? तर त्यांचा गुणांचं दर्शन हे आपल्याला व्हायला हवे. त्यांच्यामध्ये कोणकोणचे गुण होते याचं चिंतन हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. तर त्या गुणांचं दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणून इथे एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आपल्याला रामोपासनाच का बरं दिली? कारण का? तर आपण नेहमी म्हणतो रामासारखं आचरण असावं. त्यांची कर्तव्य पालन, तत्परता, आज्ञापालन हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. दृढव्रती ते कसे होते? आपणही नेम घेतो, पण दृढव्रती होतो का? तो चिकाटीने आपण पुढे चालू ठेवतो का? तर श्रीरामांचं काय ब्रीद होतं? सुष्टांचं रक्षण करायचं, दुष्टांचं निर्दालन करायचं. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे? प्राण जाये पण पर वचन न जाये. हे दृढव्रती आहे. मग तसं दृढव्रती आपण राहू शकतो का? निश्चित राहू शकतो, हे मी खात्रीने सांगते. पण आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला थोडे कमी पडतो. तर ते कमी नाही पडायचं आहे, कारण महाराज आपल्या पाठीशी आहेत. हा दृढ विश्वास ठेवायचा आहे, महाराज माझ्याकडनं करून घेणारे आहेत, मग माझ्या हातून ही उपासना घडणारच आहे. हा दृढ विश्वास ठेवून आपण प्रत्येक पाऊल उपासनेचं उचलायचं आहे. तर असं जेव्हा आपण गुणांचं चिंतन करतो तर ते गुण आपल्या अंतरामध्ये आपोआप यायला लागतात. आणि म्हणूनच आपल्याला महाराजांनी काय उपदेश केला आहे की सगळ्यांच्या गुणांचं चिंतन करा, कोणाचे दोष पाहू नका. जेव्हा आपल्याला कोणाचे दोष दिसतात त्याचं बीज आपल्या अंतरामध्ये असतं, सूक्ष्म का होईना असतं. आणि मग ते कधी उफाळून येईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून दोषांकडे आपण कधीही दोषांचं चिंतन करायचं नाही आहे. गुणांचं चिंतन करून आपले सद्गुण त्यांचं संवर्धन करायचं. आपल्यामध्ये गुण निश्चित आहेत, सगळे सद्गुण आहेत, त्या सगळ्यांचं संवर्धन आपण करायचं आहे. त्या योगे आपलं मन शुद्ध होतं, चित्त शुद्ध होतं आणि अशा शुद्ध चित्तामध्येच परमेश्वर प्रकट होत असतात. जीव आणि शिवाचं मिलन हे चित्त शुद्ध झाल्यानंतरच होत असतं. आणि मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसं दोघेजण म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे एका सिंहासनी बसतात. वेगळे पण काही राहत नाही बरं तिथे. आणि अशी अवस्था आपल्याला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला अंतरंगातील उपासना ही आवश्यक आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की उपासनेचे 2 अंग आहेत. ह्याचा थोडासा पुढे आपण विचार करणार आहोत. आत्ता आपण एवढंच म्हणतो आहोत की अंतरंगातील उपासना ही अतिशय आवश्यक असते जर भगवंताची प्राप्ती किंवा भगवंताशी एकरूप व्हायचं असेल
तर. आणि मग जो उपासक असा परमेश्वराच्या सान्निध्यात बसतो, म्हणजे परमेश्वराबरोबर एकरूप होऊन एका सिंहासनी बसतो, तर संत तुकाराम महाराज त्याचं वर्णन कसं करतात बघा. आणि ते म्हणतात, म्हणजे संत तुकाराम महाराज ऐक्य साधल्यानंतरचं हे म्हणतात की हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. गोविंदाच्या शेजारी आता बसलंय. आता आपण म्हणालो ना एका सिंहासनावर आता हे दोघं जण आरूढ झालेले आहेत, बसलेले आहेत. दोघं एकमेकाच्या जवळ आहेत. म्हणजे दोघं आता वेगळे आहेत का? नाही आहेत. मग तिथून आता परत आपण मागं यायचं नाही आहे, असं आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला आपलं चित्त शुद्ध होतं, आत्मज्ञान आपल्यामध्ये प्रकट होतं, परमेश्वर स्वरूप, आपलं आत्मस्वरूप, आपलं मूळ स्वरूप, स्वस्वरूप जेव्हा आपल्याला कळून येतं, तेव्हा आपलं हे देहभावनेचं अज्ञान हे पूर्णपणे नष्ट झालेलं असतं. आणि मग आपल्याला म्हणूनच श्री समर्थांनी सांगितलेलंच आहे, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. ह्याचा अर्थ हाच आहे, आत्मबुद्धीमध्ये आपल्याला कायम स्थिर राहायचं आहे. आणि त्यासाठीच जे काही आपण प्रयत्न करू ती आपली उपासनाच आहे. उपासनेची हे अनंत अंग आहेत, अनंत पैलू आहेत. आपण एक एक उपासनेतून पुढे 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 जात आहोत. एक एक पाकळ्या उपासनेच्या, सहस्त्र कमळ ज्याला म्हणतो, ते आपल्या सहस्रार चक्रामध्ये उमलतं वगैरे जे म्हणतो आपण, त्या योगिक क्रियेमध्ये जाणार नाही. पण खरंच हे सहस्त्र कमळच आहे ना उपासनेचं. एक 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 पाकळी जशी उमलत जाते तसं तसा तो सुगंध दरवळायला लागतो. आणि तो सुगंध असा दरवळतो की साक्षात तिथे भगवंताचा वास असतो, तो चैतन्याचा वास असतो. आणि म्हणून तिथे ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात म्हणायचं तर तो मोगरा दरवळत असतो तिथे. तर असं जेव्हा आत्मस्वरूप आपल्याला आकलन होतं, त्यावेळेला त्या आत्मरूपापासून आपण परत माघारी यायचं नाही आहे. म्हणजे परत आपला देहभाव हा जागृत करायचा नाही आहे. जे आत्मरूप माझ्यामध्ये आहे तेच सर्वांमध्ये आहे, हे सगळं पाहून प्रत्येकाकडं बघायचा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. आत्तापर्यंत आपण प्रत्येक जीवाकडं वेगळा वेगळा म्हणून बघत होतो, पण आता आपण आत्मस्वरूपाकडं जेव्हा बघतो तेव्हा कोणी वेगळं आहे का आपल्यापेक्षा? तिच्यातला आत्मा वेगळा आहे, त्याच्यातला आत्मा वेगळा आहे, मामातला वेगळा आहे, दादातला वेगळा आहे का? सगळे एकच आहेत. म्हणजे आत्मस्वरूपाने आपण सगळे एकच आहोत. मग त्या आत्मस्वरूपामध्येच आपल्याला कायम राहायचं आहे. आणि तो जो आत्मस्वरूपामध्ये राहण्याचा जो आपला विश्वास आहे, प्रयत्न आहे, ती आपली खरी उपासना असते. तर श्री महाराजांकडे जर आपण बघितलं तर आपल्याला कळतं की महाराज हे कायम आत्मभावामध्येच राहत होते. प्रत्येकामधील आत्मरूपाकडे त्यांनी बघितलेलं आहे. अहो आपण इतके म्हणजे खरोखर भाग्यवान की इतके आपल्याला श्रेष्ठ सद्गुरू मिळालेले आहेत की ते प्रत्येक शिष्यामध्ये रामरूप पाहतात. कधीच हा जीव, हा वाईट जीव, हा अमुक जीव, हा दुराचारी जीव कधीच नाही हो. त्याच्यात आत्मरूप आहे, आत्मा राम आहे. त्या आत्मा रामाला मी जवळ करतो, असंच महाराज नेहमी म्हणतात. आणि असेच आत्मरूप बघणाऱ्या महाराजांनी आपण चरित्रामध्ये बघितलं आहे की गाढव तडफडत होतं. अगदी म्हणजे आता प्राणोत्क्रमण होणार आहे अशा अवस्थेला ते होतं. महाराजांना कळाल्यावरती ते धावत आलेले आहेत. त्या गाढवाच्या अंगावरती हात फिरवून त्याला पाणी पाजलं आहे आणि ते पाणी पितानाच त्या गाढवाने प्राण सोडलेला आहे. म्हणजे अगदी क्षुद्र जरी प्राणी म्हटला तरी त्याचा सुद्धा अंतःकाळ साधून त्याचा उद्धार करून देण्याची कळकळ ही आपल्या सद्गुरूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशी कळकळ आपल्या मनात उत्पन्न होणं हा पण उपासनेचाच भाग आहे. त्याच्यामुळे एक एक गोष्टी आपल्या मनातल्या ह्या काढून टाकायच्या आहेत, ज्या आपल्याला भगवंतापासून दूर नेतात. जर मी म्हटलं की हा वेगळा तो वेगळा, तर मीच भगवंतापासून परत वेगळा झालेला आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू ह्या सोडत जायच्या आहेत. तर ती आपली आंतरिक उपासना ही अधिक प्रगल्भ आणि व्यापक होत जाते. आता त्याच्यानंतर आपण बघतो महाराजांनी आपल्याला सांगितलं की कोणाचंही अंतःकरण दुखवू नका. ही पण एक प्रचंड मोठी उपासना आहे.
अवघड आहे असं मी म्हणत नाही, अशक्य आहे असं म्हणत नाही, कारण अशक्य ते शक्य करून घेणारे स्वामी आपल्या पाठीशी आहेत. पण फक्त आपण थोडा प्रयत्न करायला हवा आहे, आपला हात पुढं करायला हवा आहे, आणि त्याच्यासाठी रामरूप बघायचं आणि कोणाचंही मन दुखवायचं नाही. आता आपल्याला महाराजांची गोष्ट माहिती आहे, प्रसंग माहिती आहे की ज्यांनी विषप्रयोग केला, महाराजांना त्रास झाला. ही सगळ्यांना गोष्ट, ही प्रसंग आपल्याला हा माहिती आहे. तर त्यातनं आता आपल्याला काय बघायचं आहे, तर महाराजांना लोकांनी विचारलं की हे सगळं माहीत असताना तुम्ही का म्हणून गेलात, जायचं नव्हतं ना. साधी गोष्ट आहे, एकदा माहिती झाल्यावर ते कशाला जायचं. महाराज म्हणाले, नाही रे बाबा, त्याचं मन दुखावलं असतं ना, त्याचं अंतःकरण दुखावलं असतं ना. काय असेल ही परमसीमा, कशाची असेल बघा बरं. हे उपासनेचं सामर्थ्य आहे. त्या उपासनेच्या सामर्थ्यावरती महाराजांनी तो विजय मिळवलेला आहे की काही झालं तरी माझा रामराया माझ्या पाठीशी आहे. हा दृढ विश्वास, ही श्रद्धा, हे वाढवणं, ही आपली उपासना आहे. तर अशा रीतीनं ह्या उपासनेचा एक सहज सोपा मार्ग आपल्याला सर्व संतांनी, आपल्या सद्गुरूंनी दिलेला आहे. आणि त्या उपासनेतूनच आपल्याला परमार्थाची, परमेश्वराची प्राप्ती होत असते. म्हणून अशा आत्मसाक्षात्कारी सत्पुरुषांच्या चरणी आपण अनन्य भावे शरण जायचं असतं. त्यांनी सांगितली तशी उपासना करत राहायची आहे. सुरुवातीला आपल्याला बहिरंग उपासना करावी लागते, पण ती बहिरंग उपासना करताना सुद्धा त्यामध्ये नेमकं काय सांगितलं आहे हे जाणून घेऊन अंतरंगाकडे पण आपल्याला वळायचं आहे. जोपर्यंत आपण अंतरंगाकडे वळत नाही तोपर्यंत चित्तशुद्धीसाठी आपल्या हातून ते कार्य घडत नाही. तो प्रयत्न आपण निश्चित करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये मीच तुम्हाला सांगते की महाराज आपल्याला नक्की यश देतील. त्यांनी आपल्याला सांगितलेच आहे, यत्न कसो न करीन मी, यश दे रामा न दे तुझे सत्ता. मी यशस्वी होईन असं आपण म्हणत नाही, आपण महाराजांना म्हणतोय तुम्ही यश द्या नाही तर नाही द्या. नाही दिलं म्हणजे काय, माझ्यात अजून सुधारणेला वाव आहे म्हणून तुम्ही थांबवलं आहे. अशा रीतीनं ही उपासना, म्हणजे प्रत्येक गोष्टीत काय मर्म आहे हे जाणून घेणं, ही सुद्धा उपासनाच आहे. तर मगाशी मी म्हटलं तसं अंतरंग उपासना, बहिरंग उपासना. तर बहिरंग उपासना म्हणजे आपण नित्यनैमित्त भगवंताजवळ पूजा अर्चा करतो, स्तोत्र पठण करतो, पारायण करतो, भजन आरती, हे सगळे जे प्रकार करतो हे सगळे बाह्य रंगाने उपासना करण्याची आहे. म्हणून मग काही वेळेला आपण मगाशी म्हणालो ते बाह्यरंग आपल्याला बाह्य अमेरिकेत, ऑस्ट्रेलियामध्ये कुठेही घेऊन जाऊ शकतो. पण जेव्हा आंतरिक उपासना जाणून बुजून आपण करतो, जी प्रेम भावनेने, उत्कट भावनेने होते, त्यावेळेला आपण त्या चरणांपासून हालतच नाही, तिथेच आपण स्थिर राहतो, तिथेच आपलं आसन हे घट्ट करून ठेवलेलं असतं आपण. आणि मग ही जी आंतरिक उपासना आहे ती कशी आहे, तर त्यावेळेला जीव काय म्हणतो, भगवंता मी तुझा आहे, मी नाही तू आहेस. त्याला आकलन झालेलं आहे की मी म्हणजे हा देहभाव जो आहे तो समूळ गळून गेलेला आहे, आणि त्या राहिलेलं आहे ते फक्त ते चैतन्य, ते सच्चिदानंद स्वरूप, ते आत्मस्वरूप, ती ऊर्जा, ते चैतन्य. आणि त्यावेळेला तो उपासक म्हणतो की मी नाही, फक्त तू आहेस. इतका तो त्याच्याशी एकरूप होतो आणि त्याच्यापासून आता त्याला बाजूला व्हावंसंच वाटत नाही आहे. आणि मग तो सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण करतो. तूच माझा मालक आहेस, चालक आहेस, पालक आहेस, सर्व काही तूच आहेस, तुझ्याशिवाय मी नाही, हे त्याला कळून येतं. आणि तो अनन्यतेचा भाव त्याच्यामध्ये अतिशय तीव्रतेने जागृत होत असतो. आणि मग तुझी इच्छा तीच माझी इच्छा. मग कुठल्याही भौतिकात परत मागायची इच्छा त्याला राहतच नाही, कामना राहत नाही. एकच इच्छा राहते, ती म्हणजे तुझ्या चरणाशी मला राहू दे. हे अनन्य शरणागतीचा भाव आपल्या मनामध्ये हा कायम जागृत आपले सद्गुरू करून देतात, आणि त्याच्यामध्ये आपण स्थिर व्हायचं असतं. हीच आपली आंतरिक उपासना असते.
आणि त्या आंतरिक उपासनेतूनच आपण अखंड त्याचे चरणकमल कधी सोडत नाही. कुठलाही काहीही प्रसंग येऊ दे, आपण अखंड त्या चरणकमलांना मिठी मारून तिथेच आपलं मस्तक टेकवून तिथे शरण जाऊन उभे राहतो. फक्त तू आणि तू आणि तूच आहेस. आणि अशी जो उपासना करतो तो साधक म्हटला जातो. नुसती साधना करणारा साधक नाही, तर तो बहिरंगाने उपासना करत करत जेव्हा अंतरंगापर्यंत पोचतो, ते अंतरंग फक्त आपलंच आहे का, हाही विचार आत्ता क्षणात माझ्या मनामध्ये आला की अंतरंग हे परमेश्वराचं पण अंतरंग आहे. तिथपर्यंत आपण पोचलेलं त्याच्या अंतरंगात काय आहे? तो म्हणतो, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस रे. तू वेगळा झालास, मला विसरलास, आणि आता तू माझ्याजवळ येतोयस ना, मग जाऊ नको ना दूर. त्याच्याही मनात व्याकुळता असते हो. त्यालाही भक्ताला भेटायची खूप आर्त तीव्र अशी इच्छा मनामध्ये असते. ती इच्छा हीच माझी इच्छा राहावी, अशी ते आंतरिक उपासनेतून आपण प्रार्थना करतो. आणि अशा साधकाला हा आत्मसाक्षात्कार होत असतो. परमेश्वराचा संग झाला, आत्मज्ञान प्राप्त झालं, स्वस्वरूपाचं आकलन झालं, मग चिंता, भय, काळजी काही उरते का? काहीच उरत नाही, कारण आता दोघं एक झालेले आहेत. आणि हेच लक्षण आहे की ती उपासना आपल्या अंतरामध्ये पूर्ण उतरलेली आहे. नुसतीच उतरलेली नाही, आधी जागृत झाली, ती पूर्णपणे आत उतरली आणि ती पूर्णपणे स्थिरावलेली आहे, कारण आता फक्त तो भगवंत आपल्या अंतरंगात आहे. तर अशी ही अंतरंगामध्ये आपली उपासना उतरायला हवी आहे. पण आपण बऱ्याचदा काय होतं, आपलं कुठंतरी अजून आपली देहबुद्धी ही पूर्णपणे गेलेली नसते, जागृत राहते. मग आपण फक्त यंत्रवत ते स्तोत्र म्हणतो. खूप जण त्यातून बाहेर पडतात, नो डाऊट्स. पण सर्वसामान्य दृष्टीने जर बघितलं आपण, तर निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, हे आपण म्हणतो, त्याची आवर्तनं करतो, ती आवर्तनं संपली. अशी किती जरी सप्ताहाचं पारायण आपण करतो, महिन्याचं करतो, पण त्याच्यानंतर परत काय होतं? परत हरिदासाची कथा ही मूळपदावरच येते. परत त्या चिंतेतनं आपण बाहेर येतो का, हे आपण आपलं तपासून बघायचं आहे. मी म्हणत नाही तर प्रत्येकजण अतिशय उच्च साधक आहेत, प्रत्येकजण त्या प्रयत्नामध्ये तत्पर आहेत, प्रत्येकाने काही अनुभव घेतलेत, प्रत्येकजण ह्या स्थितीतून पुढं गेलेलं आहे. तर आपले महाराजसुद्धा आपल्याला नेहमी सांगतात की तू फक्त नाम घे, बाकी सगळं मी पाहतो. भगवंतांनी तर सांगितलंच आहे, योगक्षेमम वहाम्यहम. तरीसुद्धा आपण काळजी, चिंता ही करत राहतो. या मागचं कारण काय आहे, या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे, त्या मुळापाशी जायला पाहिजे. जेव्हा आपण या मुळापाशी जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जे मूळ आपण पहिल्यांदा बघितलं, कुठलं? देहबुद्धीचं मूळ. देहबुद्धीचं मूळ जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपण ह्या सगळ्या आंतरिक बदलातून बाहेर म्हणजे बाहेर पडायचा प्रयत्न हा आपण करत राहायला हवा आहे. आपण बाहेर पडू शकत नाही असं नकारार्थी मी काही म्हणत नाही. आपण निश्चित बाहेर पडतो, कारण प्रचंड स्वामी बळ आहे पाठीशी, हे इथं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावर आपली दृढ श्रद्धा हवी, हीच आपली खरी उपासना आहे. मग हे सगळे अनुभव किंवा हे ज्ञान आपल्याला कळून येण्यासाठी आपल्याला सद्ग्रंथांची आवश्यकता आहे. सद्वाचनाची, सद्ग्रंथांची, सत्संगतीची, एकमेकांना आलेल्या अनुभवांची सुद्धा आपण इथे गोष्टी ऐकू शकतो, श्रवण करू शकतो. त्यातनं काही गोष्टी आपल्याला निश्चित आकलन होत असतात. फक्त तिथे एकच आपण हे ठेवायचं आहे की त्याला जो अनुभव आला तोच मला यावा, ही अपेक्षा नाही. निरपेक्षतेने ऐकावं, त्यालाही अनुभव आला, मलाही निश्चित काहीतरी अनुभव महाराज देणार आहे. तोच अनुभव प्रत्येकाचा नसतो. इथं मी नेहमी प्रत्येकाला सांगत असते की आपण एकाच मार्गावर चालतोय हो, पण तुम्ही बघा 400 मीटर ट्रॅक वगैरे रनिंग असतं, प्रत्येकाचा ट्रॅक वेगळा असतो ना. तसंच आपलं पण आहे ना, आपल्या जीवनाचा एकाच दिशेने आपण धावतोय,
पण आपण अगदी चिकटून जरी चाललो तरी माझ्या पायाखालचा दगड यांच्या पायाखाली नाही येणार, हिच्या पायाखाली नाही येणार, किंवा हिच्या जाता जाता हिच्या हाताला लागलेलं फूल मला मिळेल असं नाही आहे. म्हणजे प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. म्हणून तिला आलेलंच फूल मला मिळावं असं नाही. माझ्यासाठी जे योग्य फूल आहे ते मला निश्चित मिळणार आहे. हीच आपली मनाला वळण लावण्याची उपासना आहे. तर अशा रीतीनं आपण या प्रत्येक वचनावरती हा दृढ विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवण्याचा प्रयत्न हा वाढवत नेला पाहिजे. हीच आपली उपासना आहे. तुम्ही म्हणाल मगापासून हेच काय सांगतेस, पण सांगावंच लागतं आपल्याला. आपण परत परत ते परत इथं आहेच आहे. जे सांगितलं आहे ते पण परत ऐकायचंच आहे आपल्याला. परत ते बिंबवणं आहे जे कार्य आहे, त्याच्यासाठी परत सांगणं आवश्यकच असतं. अर्थात हे माझ्या मनालाही मी सांगते बरं का, हे परत तू हे सांगत राहा, तूही मनात ठेव. तर अशा रीतीनंही आपल्याला उपासना करायची आहे. काही गोष्टी आपल्या हिताच्या नसतात तेव्हा त्या घडत नाहीत. मग ज्या घडल्या त्या माझ्यासाठी चांगल्यासाठी घडल्या, ज्या नाही घडल्या त्याच्यामध्ये माझं हित नव्हतं असं आपण आपल्या मनाला वळवू शकतो की नाही. त्याच्यासाठी का नाही घडलं, माझ्याच बाबतीत का असं, मलाच का हे दुःख, पण मलाच का हे सुख नाही विचारत आपण. दुःखाच्या बाबतीत मात्र मलाच का हे निश्चित विचारतो. आणि मग त्यावेळेला आपण आलेल्या सगळ्या गोष्टी स्वीकारत नाही आणि मग त्याच्यावरती प्रतिक्रिया देत राहतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी सद्गुरूंवरती विश्वास ठेवून आपण म्हणतो जे घडलं ते माझ्या हिताचंच ते करतात, हा विश्वास ठेवून प्रत्येक गोष्ट आपण स्वीकारायची आणि कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया द्यायची नाही. ही पण उपासनेचा हा एक मोठा भाग आपल्याला महाराजांनी सांगितलेला आहे. म्हणून आता जमेल ना आत्ताच आपण म्हणालो ना, एका क्षणात कुठली गोष्ट जमते का. म्हणून पर्युपास होते. परत मनाला हेच सांगायचं की मला हे स्वीकारायचं आहे, मला हे माझं मन असं वळवायचं आहे. हे पर्युपास होते. म्हणजे त्या प्रत्येक विचाराच्या जवळ सुद्धा आपण बसायचं आहे, ही उपासना. आणि मग कसं आहे, आपण म्हणतो ना, महाराजांनी पण सांगितलं आहे ना, जर तुम्ही थेंबाथेंबानी एखाद्या दगडावरती पाणी टाकलं तर त्याला भोग पडतं की नाही. तसंच आपण त्या प्रत्येक विचारावर एक थेंब रोज सोडत जायचा, त्याच्या जोडीला रामनाम घ्यायचं, झालं की हळूहळू ते होणारच आहे. आणि कित्येक जन्माचं आपण हे सगळं साठवलेलं आहे. तो आपण थोडीच एका जन्मात हे संस्कार घेतलेत का, कितीतरी जन्माचे साठवलेले आहेत. मग ते हळूहळूच पुसणार ना, एकदम पुसून नाही चालणार आहे कुठलीही गोष्ट. ठीक आहे. तर अशा रीतीने काय होतं की आपला हा आसक्ती, आपला अट्टहास, मलाच का, या सगळ्या बाबतीत मी म्हणतो तसंच का झालं नाही, हा अट्टहास, ह्या सगळ्यातून काय होतं तर आपल्या मनामध्ये चिंता, काळजी, क्रोध, या सगळ्या विकार हे सगळे निर्माण होतात. आणि मग भौतिकातली गोष्ट किंवा मला जी हवी ती गोष्ट मला का नाही मिळाली, म्हणून मग इकडं जा तिकडं जा, ह्याला विचार त्याला विचार, असं करत आपण जिथं कोणाचं समाधान झालं त्या ठिकाणी जातो, त्याच्या विचारत बसतो, रांगा लावतो. आणि शेवटी परत काय आपल्या पदरात येतं हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि म्हणून आपल्याला महाराज काय सांगतात, मी त्या गोष्टीमध्ये जात नाही, मी फक्त महाराजांचं एक वाक्य सांगते की महाराज आपल्याला काय म्हणतात, मी परमार्थाचा बाजार भरवला आहे हो, पण माझ्यापाशी येतं ते सगळं हिंगजिऱ्याचं गिराईक आहे. अहो, आपल्याला हिंगजिऱ्याचं गिराईक व्हायचं आहे का, नाही व्हायचं आहे. जो दिलाय नरदेह त्या ह्याच जन्मात, ह्याच आयुष्यात, ह्याच देहामध्ये राहून मला जर माझे सद्गुरू भगवंताची प्राप्ती करून देत आहेत, म्हणजे अगदी राजपदी नेऊन बसवत आहेत, परमपदाला नेऊन बसवत आहेत, आणि मी भौतिकासाठी किती कुठे हेलपाटे घालतोय. तर ही पण उपासना आहे की मला ह्या सगळ्यातनं, या भौतिक गोष्टीतनं, याच्यातनं हे सगळे आसक्ती काढून घेऊन मला जायचं आहे. माझ्या जे प्रारब्धात लिहिलेलं आहे ते चुकणार नाही आहे, मला मिळणारच आहे. माझ्या नशिबात समजा गाडी आहे तर ती मला मिळणारच आहे, आज ना उद्या, वेळ माहिती नाही, पण गाडी मिळणार आहे तर मिळणारच आहे, आणि गाडी नाही मिळणार तर नाही मिळणार. असं त्याच्या मागं हे तत्त्व जे आहे हे सगळं आपण जाणून घेऊन आपल्या मनाला त्याप्रमाणे वळवायचं आहे. ही खरी आपली उपासना आहे. मग अशी उपासना आपण
करायची आहे ना. त्याच्यासाठी हे आज आपण सुंदरसं पुस्तक काढलेलं आहे. त्या प्रत्येक गोष्टीतला, त्या प्रत्येक उपासनेमधला अर्थ समजून घेऊन आपण आता त्या आंतरिक उपासनेकडे वळणार आहोत. त्याच्यासाठी सहाय्य घेणार आहोत बाह्य उपासनेचं. ते पुस्तक आपल्यासमोर हवं आहे, ते शब्द आपल्यासमोर हवेत. त्यात महाराजांनी मला काय सांगितलेलं आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. काकडा आरती म्हणताना आपण म्हणतो सत्व रज तम गुणाचा काकडा केला. आता ह्याच्यामध्ये त्यांना काय सांगायचं आहे याचा विचार करायचा आहे. माझ्यामध्ये आहे तमोगुण खूप आहे, पण महाराजांनी आपल्याला नामसाधनं दिली आहे आणि नामाच्या योगे आपल्या वृत्ती, आपलं चित्त हे सगळं शुद्ध होत असतं. म्हणजे त्या तमोगुणाला आपण रजोगुणाकडे आधी वळवतो, रजोगुणाकडून सत्वगुणांकडे जातो. दासबोधात समर्थांनी या सगळ्याचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे. म्हणजे सद्ग्रंथ वाचल्यानंतर हे ज्ञान मिळवून आपण ह्या 3 गुणांच्या नंतर पलीकडं जायचं आहे. म्हणजे ह्या 3ही गुणांचा काकडा करायचा आहे आपला. म्हणजे काय तर हे सत्वगुण माझ्यामध्ये आहेत ह्याचाही मला विसर पडला पाहिजे. कारण मीच राहत नाही ना. मीच जर राहिलं नाही तर माझ्याच सत्वगुण म्हणणारा मी कुठं आहे? तो भगवंत आहे म्हणून ते सत्वगुण आहेत. अशा रीतीनं एक एक गोष्टींचा अर्थ उलगडून घेऊन ती आंतरिक उपासना आपल्याला करायची आहे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, जिथं जिथं माझं मन जातं आहे तिथं प्रत्येक ठिकाणी रामरूप आहे. जे महाराजांनी केलं तेच आपण करायचं आहे. ही उपासना जी महाराजांनी उपासना केली ती आपण करायची आहे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. पण बऱ्याचदा आपल्याला काय होतं, आज उशीर झाला बाबा, मंदिरात गेलो पण मंदिराचं दार बंद झालं होतं की आपल्याला लगेच वाईट वाटायला लागतं. असं नाही आहे. मनोभावे तुम्ही तिथे उभा राहा आणि साष्टांग दंडवत घाला मनाने. दारमध्ये येत नाही हो कधीच, कारण तुमचा आंतरिक भाव त्याच्यापर्यंत गेलेला असतो आणि तो भावाचा भुकेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही दार आडवं येऊच शकत नाही. अशा रीतीनं ही उपासना आपल्या आतमध्ये आपल्याला घ्यायची आहे. ज्या ठिकाणी आपण श्रद्धेने माथा टेकू. आता इथे माथा टेकवला तरी इथे माझे महाराज आहेत. कारण संपूर्ण चराचरामध्ये जे आहे ते तत्व फक्त मंदिरात दाराच्या आडच आहे का? नाही आहे. हे आपल्या मनाची ही जी समजूत आहे ही बदलणं ही पण उपासना आहे. म्हणजे बघा उपासना किती व्यापक आहे. आपण सांगू तेवढी कमी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये उपासना दडलेलीच आहे. ती फक्त आपण माहिती करून घ्यायची आणि त्याप्रमाणे आपली पावलं टाकायची आहेत. प्रपंच चालवताना महाराज आपल्याला सांगतात प्रपंच रामाचा म्हणून करा. मग आपल्या प्रपंचातली माणसं कोणाची आहेत? माझी आहेत का? माझं मूल माझं आहे का? रामाचं आहे. मला फक्त सांभाळायला दिलं आहे. मग त्याची चिंता काळजी मी करत बसायचं का रामानी करायची? रामानीच करायची. महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की नाही, 200 लोकांना जेवायला घालायचं आहे. ते म्हणले मला काळजी काही शिवत नाही, घरामध्ये काहीच नाही आहे, तरी पण रामरायाने ती सगळी सोय केली की नाही. मग तो आपल्या मुलाबाळांची नाही का करणार? पण आपली उपासना तेवढी दृढ उपासना हवी, दृढ श्रद्धा हवी, तर निश्चित आपल्यालाही रामराया पुरवतो. हे आंतरिक बदल, विचारांचे बदल ही सुद्धा उपासनाच आहे. तर अशा रीतीनं प्रत्येक उपासनेमधला, प्रत्येक गोष्टीमधला अर्थ हा आपल्याला समजून घेऊन ती खरी उपासना आपल्याला करत राहायची आहे. समजून घ्यायचं आधी, नंतर समजल्यानंतर उमजून घ्यायचं आहे. नुसतं समजून घ्यायचं नाही आहे. तर उमजणं म्हणजे काय तर ती समजलेली गोष्ट जेव्हा आचरणात येते तेव्हा ती उमजली, ती आतमधून प्रकट होते आणि ती दाखवायची गरजही लागत नाही हो. ती आपल्या आचरणातनं कळून येते. आपल्यातले बदल, आपल्या विचारातले बदल, आपल्या वागणुकीतले बदल, आपल्या आंतरिक वृत्तींचे बदल हे सगळे पुढच्या माणसाला सुद्धा कळून येतात. आपण आपले तर बघायचेच आहेत. तर अशा रीतीनं ही आंतरिक उपासना ही समजून उमजून आपल्याला करायची आहे. काही घटना आपल्या आयुष्यात घडतात, घडून गेलेल्या असतात, त्याच्यामुळे आपलं मन क्षोभित होतं. पुढची भविष्याची काळजी असते, पण भूताकडेही बघू नका आणि भविष्याची चिंता करू नका.
हे आपल्या महाराजांचं वचन आहे. मग त्या दृष्टीने आपण काय करायचं आहे, तर वर्तमानात जगायचं आहे. आज माझ्यासमोर हे एवढं आनंद रूप उभं आहे ते बघायचं. उद्याची काळजी बघू ना, उद्याचं उद्या. आज माझ्यासमोर ताट आले, आज मला मीठ भाकरी मिळाली, मी तृप्त झालो आहे. उद्या श्रीखंड मिळेल का म्हणून का काळजी करायची? तर रामराया बघेल ना, द्यायचं तर तो देणारच आहे आपल्याला श्रीखंड वगैरे सगळं. तर अशा रीतीनं ही सगळी उपासना ही आपल्याला प्रत्येक गोष्ट भगवंताकडे वळवून करायची आहे. आणि मग ह्या चंचल मनाला आपल्याला आवर घालायचं आहे. आपल्या शरीराला सुद्धा आपल्याला ताब्यात ठेवावं लागतं. त्यालाही इकडं तिकडं होऊ द्यायचं नाही आहे. कारण आपल्याला उपासना करायची आहे म्हणजे आपलं शरीरसुद्धा सुदृढ असायला हवं आहे. त्याच्यासाठी सुद्धा शरीर जपणं पण आपलं कर्तव्य आहे. आणि त्या शरीरासाठी आपल्याला कर्म दिलेलं आहे. ज्याचं जे कर्म आहे ते विहित कर्म आपण त्याला म्हणतो. ते विहित कर्म आपण अतिशय आनंदाने, प्रेमाने, कर्तव्य भावनेने करत राहणं ही पण त्या प्रपंचाची, त्या संसाराची, त्या शरीराची उपासना आहे. आता आपली बुद्धी, म्हणजे शरीरासाठी कर्म केलं, मनासाठी उपासना केली, पण त्या बुद्धीसाठी काय हो? तिला काय कोपऱ्यातच बसवायचं का? तिला नाही कोपऱ्यात बसवायचं, कारण तीच तर सगळं आपल्याला समजावून सांगत असते. मग ह्या बुद्धीला आपल्याला तेजस्वी करायचं आहे, म्हणून ही उपासना आहे. तर त्या बुद्धीला तेज मिळावं म्हणून हे ज्ञान आहे. ज्ञान आणि आत्मज्ञान. ज्ञान आपल्या जवळ असल्याशिवाय, म्हणजे वाचायला जर नाही आलं तर मला ज्ञान कसं प्राप्त करून घेता येईल? तरी श्रवणातून आपण करून घेतो, पण त्या शब्दाचा अर्थच नाही कळला तर त्या श्रवणाचा तरी काय उपयोग होईल? म्हणजे ज्ञानही आपल्याला आवश्यक आहे. ते आधी आपण भौतिकातनं घेतो आणि पुढं आपण आत्मज्ञानाकडे वळतो. म्हणून बुद्धीला आपल्याला आत्मज्ञान हे अतिशय जरुरी आहे. ती उपासना आपल्याला करायची आहे. श्रद्धेने, दृढनिष्ठेने, विश्वासाने ही सगळी उपासना आपल्याला करायची आहे. आणि मग आपलं मन शुद्ध होतं आणि ती देहबुद्धी मग आपोआप आत्मबुद्धीकडे वळते. तिला वळवावं लागत नाही, तिला कळून येतं, तिला उमगून येतं आणि ती तिकडे वळते मग. आणि मग त्यावेळेला जीवाचा अहंकार हा समूळ नष्ट झालेला असतो आणि देहभाव हा दूर झालेला आहे, नष्ट झालेला आहे. मग देहबुद्धी गेल्यानंतर तिथं काय उत्पन्न होतं आहे, काय उपजतं आहे? आत्मबुद्धी. आणि ती आत्मबुद्धी म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय, तर अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान आपल्याला होतं. मीच ते ब्रह्म आहे, माझ्याशिवाय वेगळं काही नाही. कारण आपण मगाशी बघितलं की परब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली आणि तोच सर्वत्र संचलेला आहे, तोच प्रत्येक रूप धारण करून आहे. मग माझ्यातही तोच आहे, तुझ्यातही तोच आहे. म्हणजे तो अंतरात्मा प्रत्येकामध्ये आहे आणि तेच अहम ब्रह्मास्मी आहे. ही झाली अंतरात्म्याची उपासना. म्हणजे आपल्याला कुठून कुठं जायचं आहे बघा, आणि ह्याच जन्मात जायचं आहे बरं का. हां, परत पुढच्या जन्मासाठी थांबायचं नाही आहे कोणी. तर अशी ही आत्मारामाची उपासना आपल्याला करायची आहे. म्हणून श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे की आत्माराम उपासना तीही पाववी निरंजना, निसंदेह अनुमाना ठावची नाही. तर शाश्वताचा ध्यास आपल्याला घ्यायचा आहे. शाश्वत कोण आहे? सत्य, नित्य, मगाशी जे आपण बघितलं तेच शाश्वत परब्रह्म, हे शाश्वत आहे. त्या परब्रह्माचा आपण ध्यास घ्यायचा आहे आणि मनाच्या आधारे आपलं अंतःकरण शुद्ध करून त्या परमेश्वराजवळ आपलं आसन आपल्याला पक्कं करायचं आहे. उपासना ही आपल्याला करायची आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मनात एक अर्थता निर्माण व्हायला पाहिजे की खरंच मला ती प्राप्ती करून घ्यायची आहे, मला भगवत स्वरूप व्हायचं आहे. मग ती व्याकुळता येते की का मला जमत नाही आहे. आपण व्याकुळ होतो कारण आपल्याला त्याची आता गोडी लागली आहे. त्या भगवंताचं स्वरूप आम्हाला कळालेलं आहे की ते किती आनंद स्वरूप आहे, ते ज्ञान स्वरूप आहे, ते ऊर्जा स्वरूप आहे, चैतन्य रूप आहे. आणि मी मात्र दुःखात राहतो.
तर मग ह्या सगळ्यातून बाहेर पडून मला त्या सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. म्हणून आपण अनन्यतेने त्याच्या चरणी शरण जातो, भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी शरण जातो. आणि त्या शरणागत भावातून आपले सद्गुरू आपल्याला निरंजनाकडे घेऊन जातात. आता निरंजन म्हणजे काय, तर निर्गुण निराकार परब्रह्म आपल्याला कळून येतं. आणि म्हणूनच एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, राम निरंजन न्यारा रे अंजन सकल पसारा रे. राम निरंजन म्हणजे हा निर्गुण राम जो आहे तो सगळ्यांहून वेगळा आहे. म्हणजे माझ्यातला आत्माराम वेगळा, म्हणजे सगुणातला वेगळा, आणि निर्गुणातला राम म्हणजे ते परब्रह्म हे वेगळं आहे. त्या परब्रह्माचं आपल्याला सतत चिंतन करायचं आहे. आणि ह्या विश्वामध्ये जे काही पसरलेलं आहे ते सगळं अंजन म्हणजे माया आहे. त्या मायेचा त्याग केला तर परब्रह्म होतं. म्हणजे बघा, उपासनेसाठी आपल्याला काय करायचं आहे, गोष्टी सोडायच्या आहेत. ज्या मी माझ्या आपल्या मानल्या त्या सगळ्या गोष्टी, देह भावनेपर्यंत सगळं आपल्याला समूळ त्याग करायचं आहे. तर परब्रह्माची त्या निरंजनाची प्राप्ती आपल्याला होते. आणि महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सगुणोपासना करावी, सगुण जाणून घ्यावं आणि त्यातून निर्गुणाकडे जावं. आता निर्गुण म्हणजे आपल्याला काही काही वेळेला आपण अगदी व्यावहारिक अर्थाने बघतो की ज्याच्यामध्ये गुण नाहीत, असा अर्थ नाही येतो. निर्गुण म्हणजे ज्याच्या गुणांचं वर्णन आपल्याला करता येत नाही, त्याच्यामध्ये अनंत गुण आहेत जे आपल्याला मांडताच येत नाही, त्याचं वर्णनच करता येत नाही, तो निर्गुण असतो. म्हणजे इतकं व्यापक खोल ते आहे, अथांग गुणांचा सागर आहे तो. ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून हे नाम काय आहे, तर ते नाम सगुण आहे आणि नाम निर्गुण आहे. सगुण रूपाचं चरित्र आपल्याला त्या नामातून कळतं. एक अगदी छोटं बीज आहे बघा, रामनाम. जेव्हा आपण रामनाम घेतो तेव्हा संपूर्ण रामचरित्र आपल्या डोळ्यासमोर येतं की नाही, प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणून ते सगुणाचं चरित्र जे नाम आपल्यासमोर आणतं ते सगुण नाम आहे. आणि मग त्याच्या गुणांचं चिंतन जे आपल्याला वर्णनच करता येत नाही, त्या गुणांचं चिंतन म्हणजे ते निर्गुण. आणि तेही आपल्याला नामातूनच कळतं, नामातूनच प्राप्त होतं. म्हणून नाम हेच साधन आणि नाम हेच निर्गुणपण आहे. तर अशा अनंत गुणांनी युक्त अशा त्या परब्रह्माची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे, त्याला जाणून घ्यायचं आहे, त्याला आपल्या अंतरामध्ये स्थिर करून घ्यायचं आहे. तो आहेच, फक्त आपण अज्ञानाचं पांघरुण त्याच्यावर घातलं आहे. ती एक एक आवरणं आपल्याला काढून टाकायची आहे. हीच आपली खरी उपासना आहे. आणि आपले सद्गुरू हे आपल्याला सगळं दाखवून देतात. जन्मोजन्मी ते आपल्याबरोबर असतात. अनेक जन्म आपल्याला गेलेले आहेत. आपण थोड्या थोड्या टप्प्याने पुढे पुढे जात आहोत. पण आता आपण या जन्मी ठरवलं आहे बरं का, या जन्मात आपल्याला साध्य करायचं आहे, विसरायचं नाही कोणी. तर आपले सद्गुरू आपल्याबरोबर आहेतच, जन्मजन्मी ते राहणारच आहेत आपल्याबरोबर. आणि मग ते आपल्याला काय सांगतात, आत्ता आपण जे पुस्तकात रामपाठ घेतलेला आहे त्याच्यातल्या 4 ओळी मी तुम्हाला सांगते. सद्गुरू म्हणे ऊठ लवलाही, ज्ञानदीपाचे प्रकाशे पाही, वस्तू आपली शोधून घेई, मग पावशी निज सुखा. ही वस्तू कोणची आहे, तर ती परमात्म वस्तू आपल्याला जाणून घ्यायची आहे, त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग तू पूर्ण सुखामध्येच राहणार आहेस. निज सुख, तुझ्या अंतरामध्ये जे सुख मी घालून पाठवलेलं आहे, जन्माला येतानाच घालून पाठवलेलं आहे, केवळ अज्ञानाने तू दूर केलेलं आहेस. ते अज्ञान मी तुझं काढून टाकतो आणि निज सुखाची तुला मी प्राप्ती करून देतो. काय सुंदर सांगितलं आहे बघा. आणि त्याच्यासाठी आपले सद्गुरू काय म्हणतो आपण सद्गुरूंना, सद्गुरू राजवैद्य पूर्ण, रामनामाचे रसायन, स्वहस्ते मममुखी पाजून, केले सावध स्वरूपी. हे राजवैद्य आहे, ते आपले एक एक दोषांचा, म्हणजे जो आजार आपल्या मनामध्ये आहे अज्ञानाचा, त्याच्यावरती ते रामनामाचं औषध देतात, थेंब थेंब घ्यायला लावतात आणि त्यातून आपलं मन शुद्ध करून आपल्याला ते पुढं पुढं नेत राहतात. आणि मग काय होतं, त्यातून
आपलं स्वरूप आपल्याला कळून येतं आणि एकदा आत्मस्वरूप आपलं स्वस्वरूप कळून आलं, अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान झालं, म्हणजे आत्मज्ञान झाल्यावर पुढं राहिलं काय? सच्चित आनंद स्वरूप एवढंच राहतं आणि ते आपल्याला उपासना दृढ ठेवून करायचं आहे, प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून आज आपण म्हणत आहोत की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताची सदा लवावे. अशी आपण त्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया की ह्या जन्मात आम्हाला खरोखर अशी प्राप्ती करता घेऊन यावी, अशी आम्हाला आपण शक्ती द्यावी, युक्ती द्यावी, बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना करून आजच्या या विषयाला मी विराम देते. सद्गुरूनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.